आता चेंडवे भूमी हाणिजे, हे नव्हे तो हाता आणिजे, की शेती भी पेरिजे परिपिकी लक्ष. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमाप्रमाणे श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 100व्या ओळीचा आपण विचार करतो. विषय आहे दैवी संपत्ती. आता चेंडवे भूमी हाणिजे, हे नव्हे तो हाता आणिजे, की शेती बी विखुरिजे परिपिकी लक्ष. जमिनीवर चेंडू मारायचा म्हणजे तो आपल्या हातात येण्याकरता. अर्थात चेंडू जमिनीला मारण्याचा उद्देश नाही आहे, तर तो उखळून पुन्हा आपल्या हातात आला पाहिजे, हा जमिनीवर चेंडू मारण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे स्वाध्याय म्हणजे वेदशास्त्रादिकांचं जे अध्ययन आहे ते अध्ययन करण्याकरता निव्वळ कष्ट लागतात. अध्ययन सहजासहजी होत नाही. कोणतीही गोष्ट सहजासहजी होत नाही. कुठल्या तरी प्रकारे त्याची मेहनत घ्यावी लागते. आणि म्हणून ते निष्फळ कष्ट जरी आपण स्वाध्यायाकरता कष्ट घेतले, म्हणजे वेदशास्त्रादिकाचं जे अध्ययन आहे त्या अध्ययनाकरता कष्ट घेणं, म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला त्याद्वारा ज्ञान होऊन ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं. म्हणजे ते निष्फळ कष्ट नाही आहे. दुसरं उदाहरण दिलं, शेतीमध्ये जे बी पेरल्या जातं ते पिकाकडे लक्ष देऊन पेरल्या जातं का उगीच पशुपक्ष्याकरता काही पेरल्या जात नाही किंवा वाया जावा हा उद्देश नाही आहे. वाया जाण्याकरता आपण जमिनीमध्ये बी पेरत नाही, त्याचा उद्देश आहे त्याचं अनेक पटीने आपल्याला धान्य प्राप्त व्हावं हा उद्देश आहे. त्याप्रमाणे स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय शरीराने, वाणीने, मनाने त्याचे कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट घेणं म्हणजे त्याच्यापासून होणारा नित्य नित्यशय मोक्ष, त्या मोक्ष प्राप्ती करता मोक्षाकडे लक्ष देऊन स्वाध्याय करावा लागतो. किंवा दुसरं दृष्टांत दिला, ना तरी ठेविले देखावया, आदर करीजे दिविया, का शाखा फळे यावया शिंपीचे मूळ. अंधारामध्ये ठेवलेली जी वस्तू आहे
ती वस्तू पाहण्याकरता जसा दिव्याचा उपयोग केला जातो किंवा दिव्याचा आदर करावा लागतो, त्याप्रमाणे अज्ञान आणि आवृत्त असलेलं जे आपलं स्वरूप, आत्मस्वरूप म्हणा, ब्रह्मस्वरूप म्हणा, त्या आत्मस्वरूपाचं किंवा ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता वेदाचा आदर करावा लागतो किंवा सखोल शाखेला फळं फुलं पानं येण्याकरता जसं मुलाला पाणी घालावं लागतं, म्हणजे त्या झाडाला फळं फुलं पानं वगैरे येतात, त्याप्रमाणे परमात्म प्राप्ती करता साधने करावी लागतात. साधन केल्याशिवाय सफलता प्राप्त होत नाही. ती साधने म्हणजे वेदशास्त्रामध्ये सांगितलेले जे तत्व आहे त्या तत्वाचं अध्ययन करणं, त्याला साधन म्हटलेलं आहे. त्या साधनाशिवाय किंवा अभ्यासाशिवाय आत्मस्वरूप किंवा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. कोणतंही साधन असेल, ज्ञान साधना असेल, ध्यान साधना असेल, योग साधना असेल, नाम साधना असेल, कोणत्याही साधनेचा जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास परमात्मा प्राप्ती करता करायचा आहे. साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होते. म्हणून साध्याला सांभाळ, साध्याचा अभ्यास करणं, साधनाचा साधन केल्याशिवाय साध्याची प्राप्ती होते. हे असो बहु हरिस आपण पे देखावया जैसा, पुढते पुढते बहु असा तुझी प्रीती. पूर्वी काही काचाचे आरसे नव्हते, लोखंडाचे आरसे असायचे. त्याच्यामध्ये आपलं तोंड पाहण्याकरता वारंवार ते आरसे स्वच्छ करावे लागेल, घासावे लागेल. घासून स्वच्छ केले म्हणजे त्याच्यामध्ये मुख दिसतं. पूर्व काळामध्ये, मुलीच्या काळामध्ये हे असे काचाचे आरसे नव्हते, लोखंडाचे आरसे. म्हणजे ते लोखंड घासायचं आणि मग त्याच्यामध्ये मुख पाहिजे. त्याप्रमाणे साधना केल्याशिवाय परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत नाही. ते पुढे सांगता आहे, तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो होवावया लागी गोचरू. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. काय? तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर, वेदाने ज्या परमात्म्याचं प्रतिपादन केलेलं आहे असा प्रतिपाद्य जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याकरता प्रतिपाद्य जो ईश्वर, तो होवावया लागी गोचर. वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे तो आत्मस्वरूपाने प्रत्यक्ष होण्याकरता जसं श्रुतीचा निरंतर अभ्यास करणं. त्यामुळे नेहमी अभ्यास केला तर तो प्राप्त होईल. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे केव्हा तरी केलं तर नाही होणार. लक्षात ठेवा.
नित्य सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. संसाराला नित्य करावं लागत नाही अभ्यास. त्याचे अनंत जन्माचे संस्कार असतात, त्या संस्काराने तो होतो. पण परमार्थाचा एक दिवस जर पाहिले नाही तर ते सपाट होऊन जाते. म्हणून तर आपली वृत्ती ही परमार्थापेक्षा प्रपंचात जास्त गडलेली असते. म्हणून प्रपंच कधी विसरतो का? विसरत नाही. परमार्थ लक्षात राहतो का? नाही. का तर वृत्ती तिकडे नसते. आपली वृत्ती ही प्रपंचामध्ये आहे, त्यात गडलेली आहे वृत्ती. आपल्याला तो लोभ, तो मोह, ते प्रेम, संसाराचं तादात्म्य, ममत्व सुटत. म्हणून आपली वृत्ती त्यात घडलेली आहे सदा. त्याचा अभ्यास करावा लागत नाही, ते आपोआपच स्वयं होतं. ते अंगवळणी पडलेलं आहे. तसं देवाचं नाही ना. देवाचं आपल्या अंगवळणी पडतच नाही. किती प्रयत्न केले तरी देवाचं काही अंगवळणी पडत नाही. प्रपंचात सहज आपली वृत्ती तिकडं जातात. सहज. मुलाबाळाची जरी आपल्यावर नसली तरी आपली मात्र त्यांच्यावर असतेच. ते नेहमी आपला तिरस्कार करत असतात. मुलं बाळ जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं ते काय करतात? प्रेम करतात, तिरस्कार करतात. पण आपली वृत्ती इतकी मूर्ख आहे की त्यांना ते सोडतच, त्यांना सोडत नाही. मूर्ख वृत्ती आहे. परमार्थाचा तेवढा छंद नाही, तेवढा मोह नाही, तेवढा लोभ नाही, तेवढा तादात्म्य नाही, तेवढं ममत्व नाही जेवढा संसाराचा आहे. जरी संसाराने आपला तिरस्कार केला तरी आपण मात्र शंभरात माशी घोटाळ्यासाठी त्यातच घोटाळत राहतो, त्यातच घोटाळत राहतो. म्हणून त्याचा विसर पडत नाही. आणि परमार्थाचा मात्र गोकुळही विसर पडतो. कारण वृत्ती तिथं कुठे आपल्या काय तिला मारून मुस्काटून तिथं आणावी लागते वृत्तीला. पण तसं संसारात ती कायमचीच आहे. पडिले वळण इंद्रिया असं भाव तो निराळा नाही तुला. प्रत्येकाने आपल्या आपल्या अनुभवाने हे पाहावं. कुणाची परीक्षा घ्यायची गरज नाही. की आपली वृत्ती जास्त कुठं रंगलेली आहे? मुलामध्ये, बाळामध्ये, संसारामध्ये, प्रपंचात आपली वृत्ती रंगलेली आहे. म्हणून साधू संतांना सांगावं लागलं, हो रंगे रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे सांगावं लागलं. रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष झणे, नवे तुझा परिवार. सांगितलं साधू संतांनी. आपल्या खोक्यात बसत का मिठाचं खोकं आहे आपलं. नवे तुझा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगुर, रंगी रंगी रे श्री रंगे. काय तुकोबरायचा अभंग आहे. तुकोबराय सांगतायत, बाबा रंगी रंगे रे श्री रंगे, काय भुललासी पतंगे. ज्याप्रमाणे पतंग दिव्याला भुलतो, दिव्यावर झडप घालतो मरून जातो, तसा जीव हा नसलेल्याला भुललेला आहे. नव्हे तुझा परिवार, द्रव्य नव्हे, दारा नव्हे, द्रव्य दारा क्षणभंगुर.
साधू संतांनी कितीतरी जागृती दिली, असं सारखं सांगत राहिले. सगळे साधू संत तेच सांगतात, पण आपलं रिकामं नसल्यामुळे त्यात ते शिरत नाही, ते वरूनच जातात. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं श्रुतीचा निरंतर, केव्हा तरी 4-8 दिवसाने नाही, निरंतर अखंड अभ्यास केला तर होईल, नाहीतर होणार नाही. लक्षात ठेवा, केव्हा तरी करायचं नाही होणार. जसं प्रपंचाचं नित्य आहे, कधीतरी आपण त्याचं काही कंटाळा करतो काय? नाही कंटाळा करतो. कुठल्याही गोष्टीचा, कशाचा कंटाळा केला आपण? आंघोळीचा केला, ब्रश करायचा केला, चहाचा कंटाळा केला, बिस्किट खायचा कंटाळा केला, जेवायचा कंटाळा केला, जाऊ दे आता कंटाळा लागू द्या बघू, असं कधी म्हटलं? कधीच नाही. त्याचा निरंतर अभ्यास आहे, ते कधी चुकत. पण परमार्थाचं जसं जमतच नाही. जमलं तर आज जमलंच नाही, आज वेळ मिळालाच नाही, ते काही त्यांची तक्रार थोडीच आहे. भगवंताने कधी तक्रार केली का तुमच्याकडे? आज भजन केलं नाही तर जेवण नाही, हो असा नियम आहे. जर आपल्याकडून काही गोष्टी नियमाने घडल्या नाही, त्या दिवशी जेवण बंद नाही. जेवण अगोदर त्याला आज वेळ मिळालाच नाही, जेवायला, चहाला, ते सगळ्याला मिळणार, फक्त परमार्थाला वेळ मिळत हो नाही मिळत. अशी दुर्दैवी जात आहे माणसाची. का सुदैवी आहे? दुर्दैवी आहे. म्हणून तैसा प्रतिपादू जो ईश्वर, तो होवा वया लागी भूचर. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, नित्य तो परमात्मा वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, तो परमात्मा कळण्याकरता श्रुतीचा निरंतर अभ्यास. हो, बाकीचं राहिलं तरी चालेल, एखाद दिवशी चहा राहिला तरी चालेल, जेवण राहिलं तरी चालेल, पण अभ्यास नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयार. का तो प्राणी दुर्लभ का ते दुर्लभ? आणि पण ते एक दुखतो ते नाही का? मला वाटलं का शिंदे साहेब म्हणतात ते नेहमी शब्दात बदल करतात, कुठल्याही नेहमी शब्दात बदल करत राहतात. भजनात म्हणा, त्यात बदल करत राहतात. आपण एक म्हटलं की ते एकच म्हणणार. श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, ते द्विजासित ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र, आवर्तने पवित्र पावावया तत्व, ते द्विजासित ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र. ज्यांना संपूर्ण वेदार्थ कळण्याची योग्यता आहे, त्यांनी आत्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरता नेहमी असं केलं का? पण नाही. काय म्हटलं या ठिकाणी? द्विजासित ब्रह्मसूत्र. मला नाही वाटत एखाद्या क्वचित विराळा सोडून द्या, शेखर महाराज सारखे, चैतन्य महाराजासारखे क्वचित सोडून द्या, पण बाकीचे सगळे पोटाच्या मागे लागलेत का ब्रह्मसूत्राच्या?
द्विजाशीचं ब्रह्मसूत्र त्यांनी कधी वेदांताचा अभ्यास केला नाही. पोटाकरता करून 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 बिचारे मरून जातात, पण कधी परमात्म्याचा परमार्थाचा अभ्यास ते करत. तिथं म्हटले माऊलीनं म्हणून सांगतो, द्विजाशीचं ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र. त्यांना ब्रह्मसूत्र सांगितलेलं आहे, त्यांना वेदार्थ करण्याची योग्यता आहे. स्त्रियांना नाही, पण शहरामध्ये आता पौरहत्य कोण करतं नाही तुम्हाला माहिती. मुंबई पुण्याच्या ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये स्त्रिया पौरहत्या करतात. लक्षात ठेवा. त्यांना जाणवं आहे का? त्यांना नाही आहे. त्यांना पौरहत्या करण्याचा अधिकार नाही आहे, पण यांना वेळच नाही म्हणून पौरहत्या स्त्रिया करतात. लक्षात ठेवा. ज्यांना संपूर्ण वेदार्थ करण्याची योग्यता आहे त्यांनी ब्रह्मसूत्राचा अभ्यास करावा. ब्रह्मसूत्र हे वेदांताचा पहिला ग्रंथ आहे. तो कोणी लिहिला? वेदांताचा पहिला ग्रंथ कोणता आहे? ब्रह्मसूत्र. तो कोणी लिहिला? रामदेव बाबांनी. रामदेव बाबांनी लिहिला. एकाने विचारलं महाभारत कोणी लिहिलं? ते म्हणलं रामदेव बाबा. यूट्यूबला आलं, त्याची मुलाखत घेतली. त्याला म्हटले महाभारत तुला माहिती? म्हणलं हो माहिती. मग महाभारत कोणी लिहिला? ते म्हणलं रामदेव बाबांनी लिहिलं. त्याप्रमाणे ब्रह्मसूत्र कोणी लिहिलं? ब्रह्मसूत्र कोणी लिहिलं? दुर्दैवाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. कोणी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही प्रवचन ऐकता 12 महिने 18 काळ. व्यासाने. वा, धन्यवाद. महर्षी व्यासाने ब्रह्मसूत्र वेदांताचा पहिला ग्रंथ वाचून त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांनी आत्मतत्वाची प्राप्ती होण्याकरता ब्रह्मसूत्राचा अभ्यास, उपनिषदाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या ठिकाणी ब्रह्मसूत्राचा अर्थ तर ब्रह्मसूत्र आहेच. 4 अध्याय आहेत त्याचे. ब्रह्मसूत्राचे 4 पाद आहेत आणि 555 सूत्र आहेत त्याचे. ब्रह्मसूत्र खूप सुंदर विषय आहे तो. ब्रह्मसूत्र शेवटचा ग्रंथ म्हटलं तरी चालेल वेदांताचा. लिहिला अगोदर, पण शेवटचा ग्रंथ म्हटलं तरी चालेल. ब्रह्मसूत्राचा अर्थ आहे उपनिषद, वेद. ब्रह्मसूत्र याचं स्पष्टीकरण 13व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. जी उपनिषद वाक्य अर्थात उपनयन संस्कारचा अधिकार ज्यांना आहे अशा त्रैवर्णिका करता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही वर्णाकरता हा अभ्यास आहे. आता ब्राह्मणही गेले, क्षत्रियही गेले आणि ते तर खाण्यापिण्यातच गेले सगळे लोक. नको ते खातात, नको ते पितात. आणि वैश्यही गेले. तिन्ही त्रैवर्णिकाला याचा अधिकार आहे. त्याला उपनयनाचा अधिकार तिन्ही वर्णाला आहे. इतरांनी काय करावं? पुराणात असलेल्या सांगितलेलं जे अधिकारी सांगितले पुराणामध्ये, त्या पुराणाचं श्रवण करावं, स्तोत्र म्हणावे, नामसंकीर्तन करावं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद
या नामाचे निखिल प्रबंध, नाममंत्राचा जप अखंड करावा. अखंड नाम हे मुखातून कधी बंद पडता कामा नये. पार्थागा स्वाध्याय, याला स्वाध्याय म्हटलेला. बोलजे तो हा म्हणे देव. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना त्याला स्वाध्याय म्हणतात. आता तपशब्दाभिप्राव ऐक सांगू. आता अर्जुना, आतापर्यंत मी तुला जे सांगितलं या मागच्या ओळीमध्ये त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि तो हाच आहे स्वाध्याय, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. आता तपशब्दाचा अभिप्राय सांगतायत. तप तरी दाणे सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळवणी स्वये सुकणे, औषधीचे देवी. आता तपशब्दाचा अभिप्राय सांगतात, तो ऐका. पुण्य उत्पत्ती करता दाणे, सर्व इथं चुकीचा शब्द वापरला त्याने. ज्ञानोबा चुकत असतात, ज्ञानोबा चुकी शब्द वापरतात. मी म्हणतो चुकीचा शब्द वापरला. तरी दाणे सर्वस्व देणे, चुकीचं नाही. कसं आहे, आपल्या दृष्टीनं चुकीचं हो. दानात सर्वस्व दान करायचं, वेचणे ते व्यर्थ करणे. संसारामध्ये जो खर्च केला तो कसा आहे, गाढवाने शेत खाल्लं असं म्हणतो. पाप होणार नाही, पुण्यच होईल. कोणाचं म्हण पडली ती, गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. पण असं काही वर्णन नाही. बायकोला 1 लाखाची साडी घेतली म्हणजे एवढं पुण्य होतं असं वर्णन नाही का. घेऊन असं म्हणणार नाही, जरूर घ्या 2 लाखाची, तसं काही म्हणणं नाही काय. पण आता लाखावर आहे भाषा काय. तेव्हा वेचणे ते व्यर्थ करणे, संसारामध्ये जो खर्च केला जातो तो दानात जमा होत नाही, त्याचं पुण्य होत नाही. संसारात तुम्ही कितीही खर्च करा, ते पुण्याच्या लेखी लिहिल्या जात हो नाही. लक्षात. म्हणून तरी दाणे सर्वस्व देणे हे महान मोठी तपश्चर्या आहे. लक्षात ठेवा. वेचणे ते व्यर्थ करणे, सर्वस्व दान करायचे. रघुराजासारखं सर्वस्व. पूर्वीचे राजे लोक अश्वमेध यज्ञ करत असत. अश्वमेध यज्ञ करायचा म्हणजे सर्व जग जिंकायचं. सर्व जग घोडा सोडायचा आणि द्रव्य जमा करायचं, आणि त्या द्रव्यामध्ये आपलं द्रव्य घालून सगळं दान करायचं. दाणे सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे. संसारामध्ये प्रपंचामध्ये जो खर्च केला जातो ते म्हण व्यर्थ आहे का, तो व्यर्थ आहे. लागल तसा आपण खर्च करत नाही. वाजवीपेक्षा दानामध्ये तुमच्या परमार्थामध्ये एवढा खर्च करत नाही आपण, ते सांभाळून करतो. पण प्रपंचामध्ये मोकळ्या मनाने खर्च केला जातो, त्याची कुठं नोंद आहे का. की प्रपंचात एवढा खर्च केला म्हणजे हा तुम्ही जर अन्नदान केलं, भंडारा केला त्याची नोंद आहे, जी नोंद आहे. दान धर्म केला त्याची नोंद आहे. पण प्रपंचामध्ये किती खर्च केला म्हणजे किती पुण्य होतं. किती कोटीचा बांगला असला म्हणजे किती पुण्य होतं.
एका मुख्यमंत्र्याचा 100 कोटीचा बंगला आहे. किती कोटीचा आहे? 100. बाकीचा प्रपंच केवढा आहे तो भाग वेगळा आहे, त्याची मी नोंद आहे. नुसता बंगला आहे 100 कोटी, त्याची नोंद नाही कुठे. एवढ्या कोटीचा बंगला बांधला म्हणजे इतकं पुण्य मिळतं असं कुठं आहे का? असं कुठं नाही लक्षात. प्रपंचामध्ये जो खर्च केला जातो तो सांभाळून करत नाही माणूस, वाजवीपेक्षा जास्त केला जातो. त्याची कुठे नोंद नाही. एवढा खर्च केला. मुलीच्या लग्नाला एकाने किती खर्च करावा पेपरला आलो. मुलीच्या लग्नाला एका माणसाने 30 कोटी रुपये खर्च केले. वाचलं तुम्ही पेपरला कधी? मुंबईच्या एका जवाहिराने पेपरावर 30 कोट खर्च केला. मग त्याचं किती पुण्य झालं? 30 कोटी खर्च केला नाही का? असं काही कुठे त्याचं नाही आहे. पण माणसं स्वाभिमानाने अभिमानाने लोकात नाव लोक काय मजा करतात. एक दिवस येतात, खाऊन हात पुसून जातात. त्याचं काही पुण्य नाही, त्याचं काही भानगड नाही, त्याचं कुठे नोंद हो नाही आहे. म्हणून इथं म्हटलंय वेतन येते व्यर्थ करणे जैसे तोच खर्च जर एखादा अन्नक्षेत्र उघडलं असतं तर चंद्र सूर्य आहेपर्यंत चाललं असतं, त्याचं केवढं पुण्य मिळालं. त्याला काही प्रमाण आहे का? हो नाही लक्षात. पण तसं काही माणसं करत नाही. जैसे फळोनी सोये सुकणे औषधीचे जैसे. औषधी वनस्पती जे असतात ना ते, आणि आपलं गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, हे जे पिकं आहेत ना हे त्यानं पूर्ण पीक पक्व झालं की ते सुकून जातं. ज्वारी पक्व झाली की ते ताट वाळून जातं. केळीला किती वेळा फळं येतात? केळीच्या झाडाला किती वेळा फळं येतात? एकदाच फळ येतं. एकदा फळ आलं की संपलं, त्याचं आयुष्य संपलं. ते काढ नष्ट होतं ते आपोआपच. म्हणून म्हटलं इथं जैसे फळोनी स्वये सुकणे औषधीचे जेबी. जसं वनस्पती जे आहे त्यांना फल प्राप्त झालं की ते आपोआप सुकून जातात. नाना धुपाचा अग्नी प्रवेशू कनके तुकाचा नाशू का पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जैसा. नाना धुपाचा अग्नी प्रवेशू. सर्वत्र सुगंध प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं? धूप अग्नीमध्ये टाकावं. धुपाचा अग्नी प्रवेशू. धूप आणून ठेवला तर त्याचा वास नाही येणार. तो अग्नीत टाकला म्हणजे त्याचा सुगंध चौकडे पसरल्या जातो. तेव्हा कनकी तुकाचा नाशू किंवा शुद्धते करता सोनं हे अग्नीत टाकावं लागतं. सोनं अग्नीत टाकल्यावर ते जळत नाही. त्यातला जो हिनकस भाग आहे तो जळून जातो आणि शुद्ध सोनं राहत. कणकी तुकाचा, तुक म्हणजे कनिष्ठ भाग त्यातला, हिनकस भाग तो जळून जातो आणि प्युअर सोनं राहत. किंवा पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जैसा. किंवा दुसरं उदाहरण दिलं, कृष्ण पक्ष वाढण्याकरता चंद्राचा जसा ऱ्हास व्हावा लागतो. पितृपक्ष कधी असतो? कल्पना आहे तुम्हाला? पितृपक्ष कधी असतो? हा भाद्रपद आहे. पण कधी असतो? अमावस्या झाली की पौर्णिमा झाली. पौर्णिमा झाल्यावर कोणता पक्ष चालू होतो? कृष्ण पक्ष.
कृष्ण पक्षामध्ये पितृपक्ष असतो, शुक्ल पक्षामध्ये नसतो. म्हणून पितृपक्ष पोषिता रासू चंद्राचा जैसा, किंवा चंद्राचा ऱ्हास व्हावा लागतो, म्हणजे चंद्राचा कलाकाराने कमी व्हावा लागतो पितृपक्ष, त्याला पितृपक्ष म्हणतात. म्हणजे कृष्ण पक्ष वद्य पक्षामध्ये तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणींद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा ते तप. आता तप पूर्ण झाले. त्याप्रमाणे हे सगळे तपाची व्याख्या सांगितली. तैसा स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा तेच तप. शरीराची आटणी केल्याशिवाय तप होत नाही, आणि तपाशिवाय तपेविन दैवत विभिलाविन प्राप्त गुजेविन हित गुण सांगी. तपाशिवाय दैवताची प्राप्ती होत नाही. आपण नामस्मरण हे काय वाटतं ते तुम्ही जेवढ्या आता सांगितलेल्या गोष्टी या सगळ्या तप आहेत, तपामध्ये मोडल्या जातात. हे सर्व केलं तरच परमात्मा प्राप्ती होऊ शकते, तर नाही होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपण कशाचा विचार चाललाय आपला? दैवी संपत्तीचा विचार आपण करतो आहोत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा